नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. युवा सेनेनं मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मैदान मारलंय. 10 पैकी 8 जागांवर युवा सेनेनं विजय मिळवला, तर राखीव गटातील 5ही जागांवर विजय मिळवत युवा सेनेनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. 2 वेळा केस जिंकून आज युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन जवळपास सगळेच उमेदवार निवडून येतील असे या अपेक्षा आहे. प्रचंड आनंद झालेला आहे. आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी स्पीड ब्रेकर लावलं, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेचाच दबदबा. 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला असून इतर 2 उमेदवार देखील आघाडीवर आहेत. युवा सेनेच्या राखीव गटातील 5ही उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारली आहे. राखीव गटातील युवा सेनेच्या स्नेहा गवळी यांना 5914 मतं मिळाली आहेत. त्यांनी अभाविपच्या रेणुका ठाकूर यांचा मोठा पराभव केला. युवा सेनेच्या शीतल देवरुखकर यांना 5489 मतं मिळाली असून त्यांनी अभाविपच्या राजेंद्र सायगावकरांचा पराभव केला. युवा सेनेच्या मयूर पांचाळ यांना 5350 मतं मिळाली. त्यांनी अभाविपच्या राकेश भुजबळ यांना पराभवाची धूळ चारली आहे. युवा सेनेच्या धनराज कोहचडेंनी 5247 मतं घेत निशा सावरा यांचा पराभव केला. तर युवा सेनेच्या शशिकांत झोरे यांना 5170 मतं मिळाली आहेत. त्यांनी अजिंक्य जाधव यांचा पराभव केला. युवा सेनेने खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही बघितलं असेल की मागे 2022ला हे इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि विद्यापीठाचा जो कारभार होता या कारभारामुळे इलेक्शन लेट झालेलं आहे आणि हे इलेक्शन होण्यासाठी कोर्टात 2 वेळा आम्हाला जावं लागलं आहे. तरी आम्ही या 2 वेळा केस जिंकून आज युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन जेवढे पदवीधर जे नोंदणी झाली होती वोटरची त्या सगळ्यांना या इलेक्शन्समध्ये उतरवलं आणि जवळपास सगळेच उमेदवार निवडून येतील असे या अपेक्षा आहे. प्रचंड आनंद झालेला आहे. आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी स्पीड ब्रेकर लावलं हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे. युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व 5 जे खालच्या गटातले सिनेट राखीव गटातले जे उमेदवार आहोत ते जिंकून आलेले आहेत. युवा सेनेच्या खुल्या प्रवर्गातील 3 उमेदवारांचा देखील विजय झाला असून इतर 2 उमेदवार आघाडीवर आहेत. युवा सेनेच्या प्रदीप बाळकृष्ण सावंत यांनी 1338 मतं घेऊन सलग 3ऱ्यांदा विजय मिळवला. मिलिंद साटम यांनी 1246 मतं घेत विजय मिळवला. तर अल्पेश भोईर हे देखील विजयी झाले आणि परमात्मा यादव आणि किसन सावंत हे आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना हीच खरी युवा सेना, हीच लोकांसाठी काम करणारी युवा सेना, हीच पदवीधरांची आवडीची युवा सेना हे परत एकदा सिद्ध होतंय, याचा आम्हाला आनंद आहे. 2010 साली जेव्हा आदित्य ठाकरे साहेब युवा सेना प्रमुख झाले त्यावेळी आम्ही 10 पैकी 8 जागा जिंकलेलो. त्यामुळे युवा सेनेच्या स्थापनेनंतर जो काही परफॉर्मन्स होता तो पक्ष फुटीनंतर आम्ही रिपीट केलेला आहे. आदित्य साहेब हे वारंवार फोनवर संपर्कामध्ये आहेत आणि अगदी बारकाईच्या छोट्या छोट्या विषयांवर त्यांचं लक्ष आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अनेकदा स्थगित करण्यात आली होती, मात्र कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर ही निवडणूक घेण्यात आली आणि पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळवत युवा सेनेनं सत्ता काबीज केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.